नमस्कार. आपण पाहतात गाव खबर आणि आत्ताची ताजी बातमी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे एक धुरंधर नेतृत्व अजितदादा पवार यांच्या विमानाला बारामती येथे लँडिंग करत असताना अपघात झालेला आहे. आणि या अपघातात प्राथमिक माहितीनुसार अजितदादा यांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. महाराष्ट्रासाठी ही अतिशय दुःखद अशी घटना मानली जाते. कारण अजित दादा हे एकतर खरं तर राजकारणामध्ये एक वक्तृत्व प्रधान नेतृत्व होतं आणि त्या नेतृत्व हरपण्याने महाराष्ट्राचं खूप मोठं असं नुकसान झालेलं आहे. आता झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत. अ, नमस्कार. आपण पाहतात गाव खबर आणि आता झालेल्या माहितीच्या आधारे आपण सांगत आहोत की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बारामती येथे जात असताना खूप मोठा विमान अपघात झालेला आहे. त्यांच्या या प्लेनने ते जात होते. विमानाने जात असताना ते विमान बारामती येथे लँडिंग करत असताना कोसळले आहे आणि त्यांच्या विमानाला अपघात होऊन विमानातील सर्वच्या सर्वजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आता येते. अजितदादा पवार हे मुंबईवरून खास सभेसाठी बारामती या ठिकाणी गेले होते. ते बारामती या ठिकाणी 4 सभा घेणार होते आणि विमान उतरत असताना लँडिंग करत असताना हा मोठा अपघात घडला आणि यामध्ये 6 जण जखमी झालेले आहेत. त्यामध्ये अजितदादांसह सर्वच्या सर्व जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. अजून अजून जे अपडेट येतील ते मी आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा आपण पाहत राहा गाव खबर. धन्यवाद.